साठी बंधनकारक असलेल्या H1B व्हिसाच्या शुल्कामध्ये त्यांनी तब्बल 100 पटीने वाढ केली आहे। H1B व्हिसाचं शुल्क $1,00,000 म्हणजे भारतीय रुपयांमध्ये जवळपास 88 लाख रुपयांवर गेले। सध्या हे शुल्क फक्त 88 ते 90 हजार रुपये इतकंच आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्कवाढीच्या आदेशांवर काल रात्री स्वाक्षरी केली आहे। अमेरिकन कंपन्यांमध्ये विशेष ज्ञान असणाऱ्या परदेशी लोकांना नोकरी करण्यासाठी हा व्हिसा लागतो। 4 लाख लोक वर्षाला हा व्हिसा मिळवतात आणि त्यातले 70% अधिक फक्त भारतीय असतात। ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतीयांना अमेरिकेमध्ये जाणं आता दुरापास्त होणार आहे। तर H1B व्हिसाचं शुल्क $1,00,000 वर गेलेलं आहे आणि त्यामुळे भारतीयांचं अमेरिकेमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न हे आता स्वप्नच राहणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। 85 हजारांऐवजी आता भारतीयांना H1B व्हिसासाठी जवळपास 88 लाख रुपये मोजावे लागणार आहेत। तर टॅरिफ नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आता व्हिसा बॉम्ब टाकलाय। अमेरिकन कंपन्यांनी त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना आवाहनही केलंय। उद्याच अमेरिकेमध्ये परत या असं आवाहन मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कर्मचाऱ्यांना केलंय। तर अमेरिका सोडूच नका असं JP मॉर्गन यांचं म्हणणं आहे। दरम्यान अमेरिकेतच थांबा असं आवाहन Amazon कंपनीनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना केलेलं आहे। तर टॅरिफ बॉम्ब ट्रम्प यांनी टाकलेला होता आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात होतं। त्यानंतर आता हा व्हिसा बॉम्ब ट्रम्प यांनी टाकलेला आहे। नुकताच पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी ट्रम्प यांनी त्यांना फोन केलेला होता आणि आमचे संबंध चांगले आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र दुसरीकडे ट्रम्प अशा रीतीने भारतावर एकापाठोपाठ एक काही कुरघोड्या करतायत आणि त्यामुळे काय या सगळ्या कुरघोड्या सुरू आहेत आणि जागतिक पातळीवर या सगळ्या गोष्टींचा कसा परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र ज्यांचं स्वप्न असतं अमेरिकेमध्ये जाऊन नोकरी करण्याचं त्यांच्यासाठी हा निर्णय खूप धक्कादायक आहे, यामध्ये काही शंका नाही। तर उद्याच अमेरिकेमध्ये परत या असं मायक्रोसॉफ्टनं आवाहन केलंय आणि तशाच पद्धतीचं आवाहन हे Amazonने केलेलं आहे। तर H1B व्हिसावरून आता काँग्रेसनं मोदींवर कडाडून टीका केलेली आहे। भारताला खूप दुबळा पंतप्रधान मिळालाय अशी टीका राहुल गांधींनी केली आहे। एक्सपोजद्वारे राहुल गांधींनी ही टीका केली आहे। मोदींच्या वाढदिवसाचं भारतीयांना हे रिटर्न गिफ्ट मिळाल्याची टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेली आहे। तर मोदींच्या वाढदिवसाला नुकताच ट्रम्प यांनी फोनही केलेला होता, त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता भारतीयांना त्याचे रिटर्न गिफ्ट मिळाले अशी बोचरी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे। आणि राहुल गांधी असं म्हणतात की भारताला खूप दुबळा पंतप्रधान मिळालेला आहे। H1B व्हिसावरून आता राजकारण तापलेलं आहे आणि विरोधक भाजपवर मोदींवर कडाडून टीका करतायत। तर ट्विट आपण बघूयात नेमकं काय ट्विट करून मल्लिकार्जुन खरगेंनी टीका केली। नरेंद्र मोदी यांचे मित्र ट्रम्प यांची H1B व्हिसाची फी वाढवलेली आहे। H1B व्हिसाची फी पूर्वी 6 लाख होती पण आता ती 8.8 दशलक्ष इतकी झाली आहे। ट्रम्पच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतावर होईल। अमेरिकेमध्ये भारतीयांसाठी नोकरीच्या संधी यामुळे कमी होतील। अमेरिकेतून भारतामध्ये पाठवण्यात येणारे पैसेही लक्षणीयरित्या कमी होतील। भारतीय IT व्यावसायिकांच्या नोकऱ्याही यामुळे धोक्यात येतील अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेली आहे। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जागतिक संबंध बिघडतील अशी प्रतिक्रिया तेलंगणा जागृती पक्षाच्या प्रमुख के कविता यांनी दिली आहे। भारत वैज्ञानिक स्वभावाचे प्रतिभावान लोक अमेरिकेत पाठवतं असंही के कविता म्हणाल्या। देखिए, अमेरिका में पहले से ही तेलुगु लोगों का बहुत ही ज्यादा कंट्रीब्यूशन है
अमेरिका को डेवलप करने में, अमेरिका को टेक्नोलॉजिकली एक साउंड कंट्री बनाने में तेलुगु सॉफ्टवेयर इंजीनियर्स का, तेलुगु बिजनेसमैन का बहुत ज़्यादा कंट्रीब्यूशन है। और आज का इनका जो डिसीजन है, इसके वजह से परिवार को तुरंत अमेरिका छोड़ के इंडिया आना पड़ेगा, नहीं तो $1 लाख का भी फाइन डालने के लिए बोल रहे हैं। और इस ऐसे डिसीजन से इंटरनेशनल रिलेशनशिप्स पे बहुत प्रभाव पड़ेगा। बट मैं यही कहना चाहती हूँ तेलुगु लोगों को जो सबसे ज़्यादा इफेक्ट हो रहा है, हिम्मत रखिए। I am sure something or the other will come up. Otherwise, from the state, we will stand by you, we will stand with you.